इथले महत्वाचे मुद्दे जर झाले तर इथला कचऱ्याची बिलकुल विल्हेवाट नाही. घंटागाड्या गायब झालेल्या आहेत. इथलं भ्रष्टाचार प्रचंड वाढलेला आहे. भ्रष्टाचार मुक्त हे शहर करायचं असेल, भयमुक्त शहर करायचं असेल, स्वच्छ सुंदर निरोगी शहर, इथल्या शाळा चांगल्या पाहिजेत, इथे चांगली शिक्षण संकुलं पाहिजेत. आज इथं क्रीडा संकुल नाहीये. अनेक विद्यार्थी पोलीस भरती करत असताना त्यांना खेळायला ग्राउंड्स नाहीयेत, पार्क नाहीयेत, साध्या गटारीची पाण्याची मलनिसरणाची सोय नाहीये. तर असे अनेक मुद्दे आहेत. काल आम्ही बाजाराला गेलो, बाजाराची सुविधा नाहीये. इथला गाजलेला बैल बाजार इथं बंद पाडला तर या शेतकऱ्यांचं जिथं आर्थिक जीवन ज्याच्यावर डिपेंड आहे असा हा बळीराजा, त्याच्या शेतकऱ्याचा बैल बाजार सुद्धा आम्ही तो चांगल्या प्रकारे चालू करून महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा बैल बाजार हा रेणापूर शहरातला असेल यासाठी शिवसेना प्रयत्न करणार आहे. इथं शेतकऱ्यांचा आठवडी बाजार आहे. त्या महिलांकडे गेलं, साधी शौचालयाची त्यांना व्यवस्था नाही. 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 पर्यंत त्या बिचाऱ्या महिला बसतात. त्यांना शौचालयाची नाही, पिण्याच्या पाण्याची नाहीये, भाजीवर धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था नाहीये. पावसाळ्यात त्या अक्षरशः वाहत्या पाण्यामध्ये बसून ते आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी इथं व्यापार करतात. त्यांच्यासाठी आम्हाला लढायचंय.